नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। नागरिक चुनाव को लेकर शहर में सियासी हलचल तेज हो गई है। इसी कड़ी में आज हमारे साथ हमने बात की है शिवसेना के नगर सेवक पद के उम्मीदवार अजय दलाल से, जो कि जनता से जुड़े मुद्दे को लेकर चुनावी मैदान में है। प्रभाग क्रमांक 21 में वे पिछले कई वर्षों से सामाजिक, धार्मिक एवं राजनीतिक कार्यों में निरंतर सक्रिय रहे हैं। जनता से सीधे जुड़कर काम करना उनकी पहचान रही है। चाहे सामाजिक समस्याओं का समाधान हो, धार्मिक आयोजनों में सहभागिता हो या फिर जनता की आवाज बनकर प्रशासन तक उनकी आवाज पहुंचाने का प्रयास, अजय दलाल हर स्तर पर सक्रिय दिखाई दे रहे हैं। इसी सामाजिक कार्यों के चलते वे आज प्रभाग 21 में एक जनप्रिय उम्मीदवार के रूप में उभर कर सामने आए हैं। उन्हें क्षेत्र की जनता का भरपूर समर्थन और आशीर्वाद मिल रहा है, जिससे उनका जनसंपर्क और भी मजबूत होता हुआ दिखाई दे रहा है। नमस्कार, मी अजय अनंत दलाल. माझं राहणं प्रेमनगर हनुमान मंदिर इथे आहे आणि मी मागील 30-35 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. जवळपास म्हणजे 1987 ला या परिसरामध्ये आम्ही शिवसेना पक्षाची शाखा उघडली आणि त्या शाखेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन 80% समाजकार्य 20% राजकारण या समीकरणामध्ये आम्ही पक्षामध्ये काम करीत आहोत. मागील 30-35 वर्षापासून पक्षात काम करीत असताना माझ्या या परिसरामधनं आतापर्यंत एकूण 5दा नगरसेवक निवडून आणण्यात आले आणि त्या 5 पैकी एकदा मी पण नगरसेवक या परिसरातून झालेलो होतो. शिवसेना पक्षाची जेव्हा आम्ही शाखा उघडली त्यावेळेस या परिसरातील परिस्थिती अत्यंत बिकट होती. या परिसरामध्ये मूलभूत सेवेचा फार अभाव होता. लोकांना फार बऱ्याचशा गोष्टीचा त्रास होता. या परिसरामध्ये बऱ्याचशा प्रकारचे म्हणजे या भागातील वातावरण एकदम असं गुंडागर्दीचं असं वातावरण त्यावेळेस होतं. या परिसरामध्ये पाण्याची, दिवाबत्तीची सोय नव्हती. त्यावेळेस पाण्यासाठी या परिसरातील नागरिक इथनं 2 किलोमीटर लांब रितारी रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये जाऊन तिथनं पिण्याचं पाणी या ठिकाणी आणत होते आणि वापरीचं पाणी आपापल्या घरा आजूबाजूच्या असलेल्या विहिरीवरून वापरत होते आणि अशा समस्याग्रस्त असलेले या परिसरामध्ये आमचा जन्म झाला होता. लहानाचं मोठं होत होतो. 10वा वर्ग पास केला आणि आम्ही सर्व युवकांनी असा विचार केला की काहीतरी आपण समाजासाठी, या परिसरासाठी केलं पाहिजे. आणि त्यावेळेस आदरणीय बाळासाहेबांचे विचार मार्मिक या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही सर्व ऐकत होतो, वाचत होतो आणि त्या विचाराशी प्रेरित होऊन आम्ही त्यावेळेस शिवसेना पक्षाची शाखा उद्घाटन केलं. आणि शाखा उद्घाटन केल्यानंतर आपण या समाजासाठी, या परिसरातील नागरिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ह्या समस्या आपण सोडवल्या पाहिजे, यासाठी आम्ही संघटित होऊन त्या समस्येशी लढलो. लढत असताना बऱ्याचदा आंदोलनं करावी लागली. कित्येकदा पोलीस स्टेशनच्या केसेस सुद्धा आमच्या अंगावर लावण्यात आल्या. आंदोलनाच्या रूपानं तोडफोड करावी लागली आणि असं करत 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 कधी आम्ही स्वप्नातही नव्हता विचार केला की आमच्यापैकी कोणीतरी एखादी नगरसेवक बनेल या नागपूर महानगरपालिकेमध्ये. तो क्षण आला. आमच्यापैकी सर्वात प्रथम या शहरातनं शिवसेनेचा जो कोणी खाता उघडला असेल त्या आमच्या पक्षाच्या नगरसेविका म्हणून अलका इंगळे वहिनी ज्या आमच्या, त्या पहिल्यांदा 1997 ला निवडून आल्या आणि असं करत करत 2017 पर्यंत निरंतर या परिसरामध्ये नगरसेवक हा राहिलेला आहे. आणि त्या नगरसेवक पद असल्यामुळे या परिसरातील कायापालट बदलण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केलं, नगरसेवकाच्या माध्यमातून केलं. आणि या भागातील आदरणीय आमदार साहेबांनी सुद्धा या परिसरातील चेहरामोहरा बदलण्यासाठी फार म्हणजे मदत केली. या परिसरातील जवळपास सर्व गल्ल्यामधले सर्व रस्त्याचे सिमेंटीकरण झालेलं आहे. पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे, दिवाबत्तीची सोय झाली आहे आणि या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा काही ड्रेनेजच्या आणि बऱ्याचशा सांडपाण्याच्या समस्या या ठिकाणी आहे. आता नागपूर महानगरपालिकेची गेल्या 8 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा निवडणूक होऊ घातली आहे. येणाऱ्या 15 जानेवारीला महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीसाठी निश्चितच शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी उमेदवार उभे राहणार आहे आणि शिवसेनेच्या वतीनं जो कोणी उमेदवार या ठिकाणी या परिसरातला राहील
त्यासाठी आमच्या परिसरातील सर्व लोकांनी एक निश्चित केलेलं आहे की शिवसेनेचा जो कोणी उमेदवार राहील त्याला मोठ्या मताधिक्याने आपण निवडून आणू, अशा प्रकारची या ठिकाणी तैयारी है। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली। सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।